मराठा विरुद्ध ओबीसी राज्यातला मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेला आणि पब्लिक इंटरेस्टचा विषय। रोज कुणी ना कुणीतरी काही ना काहीतरी बोलतच आहे। साहजिकच तेलमीठ लावून त्याला प्रसिद्धीसुद्धा मिळते। यात काही इंटरेस्टिंग स्टेटमेंट्स समोर आलेली आहेत मनोज जरांगे पाटलांकडून। शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असा चक्क पवारांवरती आरोप केला। अनबिलिव्हेबल। एक वर्तुळ पूर्ण झालं। दुसरीकडे तेवढीच इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे। ओबीसी नेत्यांमुळे ओबीसींचं नुकसान झालं, विशेषतः छगन भुजबळ यांच्यासारख्यांमुळे, असं देखील जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। जरांगे पाटलांनी अलीकडच्या काळात अशी काही वक्तव्ये केलेली आहेत ज्यामुळे ओबीसी समाजाचं माहीत नाही, पण ओबीसींचे नेते मात्र जरांगेंवरती दात खाऊन आहेत। 1994च्या जीआरला चॅलेंज करण्याची भाषा देखील त्यांनी वापरलेली आहे। याच निमित्ताने 1994च्या ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जीआरला कोर्टामध्ये चॅलेंज करता येऊ शकतं का? जरांगे पाटील यांनी पवारांवरती केलेल्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? ओबीसी नेते आक्रमक का होत आहेत? मराठा ओबीसी वाद खरंच आहे का, आणि असेल तर तो कसा शांत करायचा? असे कितीतरी प्रश्न आहेत। उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करूया। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राहुल गांधी दिल्लीचा लाले आहे अशी टीका अलीकडेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली। त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंना लहान वयातला बाल्या असं म्हटलेलं आहे। आत्तापर्यंत खरं तर भाजपा हाच पक्ष जरांगेंच्या निशाण्यावरती होता, पण आता जवळपास सगळेच पक्ष कव्हर होत आहेत। कारण अजित पवारांनी त्यांच्या पक्षामध्ये साप पाळलेत अशी जहरी टीका त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर केली। तर शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असा आरोप करून त्यांच्याही राष्ट्रवादीला निशाण्यावरती आणलेलं आहे। सोबतच सर्व ओबीसी नेत्यांवर देखील ते तुटून पडलेत। त्यामुळे ओबीसीतले सध्या समोर असणारे चेहरे त्यांच्यावरती नाराज आहेत। आता हे सगळं पाहता टीका करायला आता कोण शिल्लक राहिलेला आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। मनोज जरांगे पाटलांनी बोलताना भान ठेवावं अशी टीका राजकीय नेत्यांकडून व्हायला लागलेली आहे। ते आधी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बोलायचे, आता त्यांच्याच नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्याच्या नंतर विरोधाचा मोर्चा राहिलेल्या नेत्यांकडे त्यांनी वळवलेला आहे अशी टीका जरांगे पाटील यांच्यावरती व्हायला लागलेली आहे। आता राहिलेले कोण तर स्पेसिफिकली शरद पवार असं आपल्याला म्हणता येईल। शरद पवारांवरती कसे घसरले जरांगे पाटील? 1994 एक शासन निर्णय, त्या जीआरनुसार ओबीसीमध्ये काही जाती ॲड करण्यात आल्या आणि त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी त्यावेळी केली। आता 1994 आधी आणि नंतर आरक्षण नेमकं कसं होतं ते आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। सगळ्यात पहिलं SC 1994च्या आधी 13% होतं आणि 1994 नंतर ते 13%च राहिलं, म्हणजेच कायम राहिलं। आणि STचं सुद्धा सेम 7% होतं आणि ते सुद्धा 94 नंतर कायम राहिलं। आता पुढचे जे काही आरक्षण आहेत ते कसे बदलले बघा। ओबीसी आधी 10% होतं आणि नंतर ते 19% वाढवण्यात आलं। त्यानंतर VJNT आधी 4% होतं आणि नंतर ते 11% झालं। आणि सगळं एकूण बघितलं तर आधी 34% होतं आणि 1994 नंतर ते 50% इतकं वाढवण्यात आलेलं आहे। ठरवलं असतं तर यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं, पण ते शरद पवार यांनी दिलं नाही असा एक मतप्रवाह आहे। आणि खरं तर काही अंशी यामध्ये तथ्यसुद्धा आहे, पण दुर्दैवाने त्यावेळी मराठा समाजाचा विचार केला गेला नाही। आता मनोज जरांगे पाटील आत्तापर्यंत पवारांवरती फारसे बोलत नव्हते हे आपल्याला दिसून आलेलं आहे, कारण ते मराठा आहेत। पण मराठा असूनही मराठा समाजाचा विचार त्यावेळी पवारांनी केला नाही हे जरा उशिराच जरांगेंच्या लक्षात आलं असावं। कदाचित आशीर्वाद मिळणं बंद झालं असेल। त्यावेळच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं यामध्ये काही वादच नाही आहे, पण एक गोष्ट याचं उत्तर कोणीच स्पष्टपणे देत नाही आहे, आणि ते असं की ज्यावेळी ओबीसींना 94 साली आरक्षण देण्यात आलं तेव्हा मराठा समाजाने विरोध केलेला नव्हता। आता मात्र मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय होत असताना तीव्र असा विरोध व्हायला लागलेला आहे, आणि तो का हे कोडच आहे।
त्यावरच जरांगे वारंवार बोलत आहेत. पण यामुळे वेगळाच एक प्रॉब्लेम आहे तो क्रिएट होतोय आणि तो म्हणजे दोन समाजामध्ये वाढत असलेली दरी. तुम्ही मागच्या काही दिवसांमधली वक्तव्य बघा, मग जरांगे पाटलांनी केलेली असो की ओबीसी नेत्यांनी केलेली, प्रचंड अस्वस्थ करणारी अशी ही वक्तव्य आहेत. म्हणजे समाज स्वास्थ्याचा जर विचार केला किंवा तो अँगल जर आपण बघितला तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल. मूतखडा नकोसा झालाय, सर्जरीची भीती वाटतेय. अहो, आता चिंता सोडा. किडनी स्टोनसाठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसोकॅल. 1 लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध. फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा. Amazon, disocal.in आणि फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध. मनोज जरांगे पाटलांचा उद्देश हा चांगला असला तरी त्यांची भाषा ही त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. जरांगे आणि भुजबळ यांची एकमेकांवरची टीका जर का आपण बघितली तर सरळ सोट अरेतुरेची असल्याची आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विजय वडेट्टीवार, मग प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे अशी कितीतरी नेत्यांची नावं आपल्याला या निमित्तानं घेता येतील. एकमेकांवरची वाढत असलेली दरी भविष्यासाठी नक्कीच म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच ती चांगली नाही आहे. आत्ताच्या GRनुसार म्हणजेच 2 सप्टेंबरला जो GR आला त्यानुसार मराठ्यांना ओबीसी म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र मिळणार असली तरी त्यामधल्या ज्या काही अटी आहेत त्या पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सरसकट मराठी ओबीसीमध्ये जाणार नाहीयेत. बबनराव तायवाडे यांनी सुद्धा हेच वारंवार सांगितलेलं आहे. ओबीसी नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि ओबीसी समाज बांधवांना सुद्धा सांगितलेलं आहे. पण छगन भुजबळ असो, विजय वडेट्टीवार असो की मग इतर ओबीसी नेते, चिथावण्यांमुळे शांत असलेल्यांची माथी देखील भडकू शकतात. त्यामुळे हे सगळं जे काही वादाचं कारण आहे ते कुठेतरी शमायला हवं किंवा थांबायला हवं असं वाटतं. वादाचा आणखी एक मुद्दा म्हणजे 1994चा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला GR. मराठा आरक्षणाच्या GRला विरोध करत राहू असं ओबीसी नेते म्हणत आहेत. त्यामुळे 94च्या GRला कोर्टात आव्हान देऊ असं प्रति आव्हान जरांगे पाटलांनी दिलेलं आहे. त्यामुळे वाद आणखीनच वाढत चाललेला आहे. हा GR मागे घेतला जाऊ शकतो का, यावरचा हा नेमका वाद आणि प्रतिवाद आहे. 1994चा GR रद्द होऊ शकतो असं म्हणणाऱ्यांचा नेमका दावा काय आहे तो बघूयात. 1994चा GR रद्द होऊ शकत नाही कारण त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. पण या कायद्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येऊ शकतं कारण अशाच प्रकारे काही राज्यातलं आरक्षण जे काही आहे ते कोर्टानं रद्द केलेलं आहे. 2022ला मध्य प्रदेशातलं 14% ओबीसी आरक्षण रद्द झालेलं आहे. तर त्याच वर्षी आंध्र प्रदेशातलं आरक्षण सुद्धा रद्द झालेलं आहे. राज्य सरकारकडे इम्पेरिकल डेटा उपलब्ध नाही हे त्याचं मुख्य कारण होतं. आता महाराष्ट्रातली परिस्थिती बघा. 1994ला 16% आरक्षण वाढवून ज्या जाती यामध्ये समाविष्ट केल्या गेल्या त्यांचा इम्पेरिकल डेटा उपलब्ध आहे का, तर त्यावरचं उत्तर नाही असं आहे. तो शासनाकडे नाही आहे आणि मागासवर्गीय आयोगाकडे सुद्धा नाही आहे. योग्य प्रोसिजर जर का फॉलो केली तर हे आरक्षण रद्द होऊ शकतं असं काही जणांचं म्हणणं आहे. आता 1994चा GR रद्द होऊ शकत नाही असं म्हणणाऱ्यांचा नेमका काय दावा आहे. 1994च्या GRला 2001च्या कायद्यानुसार संरक्षण मिळालेलं आहे. यावेळी SC STच्या 20% आरक्षणाची तर संविधानिक तरतूद आहेच आहे. पण इतर जे 32% आरक्षण आहे मग त्यामध्ये ओबीसी हे 19% आले, VJNT 11% आले आणि 2% SBC अशा 32% आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात आलं. कधी तर 2001 साली. त्यामुळे धनगर समाजाला NTC म्हणून 3.5% तर वंजारी समाजाला NTD म्हणून 2% आरक्षण मिळालेलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने या संदर्भातला जो काही कायदा आहे तो आता पारित केलेला आहे. कोर्टात आव्हान देता येणार असलं तरी त्या संदर्भातला निर्णय हा विधिमंडळालाच घ्यायचा आहे. त्यामुळे हे सगळी प्रोसिजर जी काय आहे ती सोपी नाही आहे. त्यामुळे एकूणच ओबीसी आरक्षणासंदर्भातला कायदा आत्ता या घडीला बदलणं हे अवघड दिसतंय. त्याऐवजी ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देऊन हा जो काही मराठा ओबीसी वाद आहे तो थांबवता येऊ शकतं असं दुसऱ्या एका बाजूचं म्हणणं आहे. 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या जवळपास 3 रीट याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यावरती राज्य सरकारला 4 आठवड्यांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे. तिथे नेमक्या काय घडामोडी घडत आहेत त्यावर या आरक्षणाचं जे काही भवितव्य आहे ते अवलंबून असणार आहे. शेवटी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये खरं तर तसा कुठलाही वाद नाही आहे.
पण राजकीय नेते माथी फिरवतायत आणि त्यामुळे वाद हे सुद्धा विनाकारण निर्माण होत आहेत. जरांगे पाटील कुणाचंच ऐकत नाहीत ही नाराजी मराठा नेत्यांनी देखील अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे जाहीररित्या. त्यामुळे उद्देश चांगला असला तरी अनावश्यक तेढ निर्माण होते आहे आणि याचा विचार जरांगे पाटलांनी करायला हवा. त्यासोबतच ओबीसी नेत्यांनी सुद्धा जसं काय आरक्षणावरती घाला घालण्यात आलेला आहे असं मानून जी चिथावणीखोर वक्तव्य ते करतायत किंवा त्यांच्याकडून केली जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत, ती सगळी टाळायला हवीत. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शरद पवारांमुळे मराठ्यांचं आणि भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं झालं हा प्रश्न आम्ही आता तुमच्यावरती सोडतो, जो जरांगे पाटील यांनी उपस्थित केला होता. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.